नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। लोक कला सेवा मंडल के राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमोद बागड़े के नेतृत्व में कलमेश्वर तालुका में कलाकारों की बैठक आयोजित की गई। वह इस बैठक के माध्यम से विकास शेंडे नामक व्यक्ति द्वारा कलाकारों को मानधन दिलाने के नाम पर हजारों रुपये की ठगी की गई है। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने लोक कला सेवा मंडल के राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमोद बागड़े से इस विषय पर बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। अनेक प्रश्न आपण सोडून देऊ शकतो, ही ताकद तुमच्या आमच्या कलावंतांमध्ये आहे। म्हणून आपल्याला आज ज्या लोकांवर जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल, ज्या लोकांना कोणी लुटण्याचं जर काम करत असेल, त्या प्रत्येक माणसाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येकाने माझा नंबर आपल्याजवळ ठेवा की या माणसाला कोणी जर भुलटापा दिला, याला बळी पडलेला आहे, त्याचे माझ्याकडे नावाची नोंद करा। मी त्या माणसाला न्याय मिळवून दिल्याशिवाय हा प्रमुख आपले राहणार नाही। या ठिकाणी हा शब्द देतो। कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश का राष्ट्रीय आज आमच्या सोबत आहे लोक कला सेवा मंडळचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद बागड़े जी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सॉरी नमस्कार। आमच्यासोबत आज आहे कार्याध्यक्ष प्रमोदजी बागड़े यांनी आज कलमेश्वर येथे बांधकाम सभागृहामध्ये एक सभाचे आयोजन केलेले आहे। आपण त्यांच्याशी जाणून घ्या त्यांचे काय म्हणणं आहे। परिचय। माझं नाव प्रमोद बागड़े आहे। मी लोककला सेवा मंडळाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे आणि माझं हल्ली मुक्काम कळमेश्वर आहे। आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विषयावरती बैठक आयोजित केलेली आहे। कळमेश्वर तालुक्याचं संघटन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे। तालुक्याची पॅरेंट बॉडी, तालुक्याची महिला कमिटी, कळमेश्वर शहराची महिला कमिटी, पॅरेंट बॉडी ह्या संपूर्ण कार्यकारिण्या बनवायच्या हा मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवून या कार्यकर्ते कलावंताची बैठक या ठिकाणी केलेली आहे। त्याचमध्ये माननीय प्राध्यापक राजकुमारजी घुले साहेबांनी मागच्या हिवाळी अधिवेशनावरती कलावंताचा मोर्चा काढून त्या कलावंताला 10,000 रुपयाची जी मागणी जी महाराष्ट्र शासनाकडे केली होती आणि त्या कार्याची त्यांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राजकुमारजी घुले, मनीषजी भिवगडे आणि अलंकारजी टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाला महत्त्व देऊन त्या ठिकाणी 5,000ची मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केलेली आहे। आणि म्हणून त्या निमित्तानं कळमेश्वर तालुक्याच्या वतीने या तीनही लोकांचा या ठिकाणी कळमेश्वर शहरामध्ये जाहीर सत्कार करण्याचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे। येत्या 25 जुलैला सावता मंदिर कळमेश्वर येथे हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होणार आहे कलावंताचा, असं आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये कलावंताची शाखा हे गावगावामध्ये बनली पाहिजे। गाव तिथं शाखा आणि शाखा तिथे फलक हा लागला पाहिजे, जेणेकरून आमच्या संघटनेचं त्या ठिकाणी व्यापक स्वरूप होईल आणि कलावंताला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने महत्त्व दिलं पाहिजे। यासाठी म्हणून कलावंताचं संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक ठेवलेली होती। लोककला सेवा मंडळचे काही माजी या पूर्व सदस्य वगैरे आहे, काही बाबा दुपारे नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांनी वारंवार पत्रपरिषद घेऊन आपले संघटनाचे पदाधिकारीवर गंभीर आरोप केलेले आहे की काही कलावंताकडून आपण काही पैशाची मागणी करून त्याला वसुली करून जे कायद्यामध्ये बसत नाही त्यांना काही फायदे दिलेले आहे। याबद्दल तुम्ही काय बोलणार? बाबा दुपारे नावाचा माणूस हा तोतया कलावंताचा एक पुळका असलेला माणूस आहे। त्यांनी 5-7 लोकांची टोळी तयार करून या नागपूर जिल्ह्यातल्या अनेक भोळ्या भाबड्या गोर गरीब कलावंताला तुमची फाईल मंजूर करून देण्याचं आमिष देऊन हजारो लाखो रुपये लुटण्याचं ज्या माणसाने काम केलेलं आहे, ज्या माणसाच्या विरोधामध्ये, या बाबा दुपारेच्या विरोधामध्ये नागपूर जिल्ह्याच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल आहेत, असा जर माणूस, आमच्या एक संयमशील माणूस, एक संस्कारी माणूस प्राध्यापक राजकुमारजी घुले या माणसावर जर आरोप करत असेल तर आम्ही त्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या पाठीशी राहू आणि त्या बाबा दुपारे यांचे आरोप आम्ही हाणून पाडू
आणि त्या माणसाला पोलिसाच्या स्वाधीन केल्याशिवाय ठेवणार नाही। कारण त्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण बातम्या लोकांमध्ये पसरवून लोकांना भुलोभालो करण्याचं काम या बाबा दुपारे, विकास शेंडे, निशा खडसे, राजेंद्र बावनकुळे, प्रकाश काळे या 5-7 लोकांनी हे पाप केलेलं आहे। आणि म्हणून या अशा लोकांनी हे पाप केल्यामुळं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाची बदनामी झालेली आहे, मानसिक त्रास आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला झालेला आहे। आणि म्हणून या माणसाच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून कोर्टामध्ये आम्ही खटला दाखल केलेला, अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला आहे। लवकरच त्यांना कोर्टामध्ये बोलवण्यात येणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जबाब विचारला जाणार आहे। लोककला संपन्न मंडळचे जे तुमचे राजकुमार घोलेजी अध्यक्ष आहे, तुम्ही किती लोकांना कलावंतांना त्याचा फायदा दिले आहे आणि समोर किती कलावंतांना तुम्ही शासनाची जी योजना आहे ते मानधन वगैरे देणार आहे? प्राध्यापक राजकुमारजी घुले हे नागपूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र शासन मानधन समितीचे अध्यक्ष आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक गरजू कलावंतांना, जे खरे कलावंत आहेत त्याच कलावंतांना त्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना मानधन देण्याचं काम हे सर्वात मोठं गौरवनीय काम माननीय घुले साहेबांनी केलेलं आहे। आणि समोरच्याही काळामध्ये अनेक कलावंतांना त्या ठिकाणी मानधन देण्यात येणार आहे, मंजूर करणार आहे। पण जर काही लोक जर आरोप करत असतील की घुले साहेब हे खोट्या केसेस काढतात, घुले साहेब खोट्या केसेस काढत नाही। अरे तुम्ही जे लोक आरोप करता, तुम्ही लोकांचे पैसे घेता आणि पैसे घेऊन घुले साहेबांवर दबाव निर्माण करता की या लोकांच्या फाईल निघल्या पाहिजे। जर एकाच माणसाचे जर समजा अर्ज मंजूर करण्यासाठी जर समजा तुम्ही दबाव निर्माण करत असेल तर बाकीचे कलावंत नाही आहेत का? त्यांचे अर्ज मंजूर झाले नाही पाहिजे का? नुसते एकाच माणसाने जर समजा आपल्या नात्या गोत्यातले जर अर्ज आणले असतील, एकाच बाईचे समजा 46 वर्षाची निशा खडसे, त्या बाईचा अर्ज त्यांनी मंजूर करून घेतला स्वतः, जिचं वय फक्त 46 वर्षाचं आहे आणि 46 वर्षाच्या कार्यकाळात त्या माणसांनी, त्या बाबा दुपारीने तिचा अर्ज मंजूर करून घेतलेला आहे। अनेक कलावंत तिच्या परिवारातले लोक आणलेले आहेत। तिचा बाप कलावंत होता का? त्या बापाची त्यांनी फाईल मंजूर केलेली आहे। तिची बहीण निशा खडसेची हिशीसुद्धा अर्ज मंजूर केलेला आहे। निशा खडसेने अनेक, या निशा खडसे आणि बाबा दुपारे हे दोन्हीही लोकांना भूलतापा देतात आणि लोकांना दबाव निर्माण करून घुले साहेबांवर दबाव आणतात की तुम्ही हा आमचे अर्ज मंजूर करा। ते कसे करणार आहेत? खरे कलावंत असतील त्यांच्याच अर्ज मंजूर करतील का नाही? की कोणत्याही कलावंताचे अर्ज मंजूर करतील का? आणि तुम्हीच लोक त्यांना बदनाम करण्याचं काम करता। आणि म्हणून घुले साहेबांनी जे काम केलेलं आहे खऱ्या कलावंतासाठी काम केलेलं आहे। आणि म्हणून यांच्या आता ज्या लोकांची यांनी पैसे घेतलेले आहे त्या लोकांच्या फाईल मंजूर झालेल्या आहे, म्हणून त्या लोकांवरती ते लोक त्यांना ते बोलून राहिलेले आहेत की तुम्ही आमचे पैसे घेतलेले आहेत, तुम्ही आमच्या फाईल मंजूर केलेल्या आहेत। आणि म्हणून आता त्यांना कुठेतरी पर्याय राहिला नाही आणि म्हणून ते लोक काय करून राहिले, प्रसार माध्यमामध्ये खोट्या बातम्या देऊन घुले साहेबांना बदनाम करण्याचं काम करत आहेत। कारण त्यांच्या दुकानदाऱ्या बंद झालेल्या आहेत, त्यांचे पोटं भरण्याचं काम बंद झालेलं आहे। आताही या ठिकाणी 10 लोक आलेले आहेत की एक विकास शेंडे नावाच्या माणसांनी त्यांच्याकडून 5-5 हजार रुपये घेतलेले आहे प्रत्येकी, आणि 5-5 हजार रुपये प्रत्येकी घेऊनही त्यांचे अर्ज मंजूर केले। 4 ते 5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे, अजून ते लोक बिचारे रडत या ठिकाणी आले आहेत। तुम्ही त्यांना विचारू शकता। तुम्ही कलावंतांना काय संदेश देणार आहे की कलावंत आहे जे कलाचं आपलं प्रदर्शन करतात असे लोकांकडून काही जो व्यक्ती आहे गैरकानूनी पद्धतीने शुल्क वसूलतात, ते शुल्क नाही वसूललं पाहिजे, म्हणून तुम्ही काय आवाहन करणार कलावंतांना? कलावंताला सांगू इच्छितो की असे तोतया कलावंताचे नेते म्हणून तुमच्यापर्यंत येणार आहेत। हे लुटमार करण्याचा यांचा धंदा आहे आणि हा धंदा सर्व लोकांना माहीत आहे। म्हणून मी कलावंतांना सांगू इच्छितो की कोणी अशा माणसाच्या आमिषाला बळी पडू नका, कोणी त्याच्या शब्दाला मान देऊ नका, कोणी त्याच्या भूलतापाला बळी पडू नका। जर समजा असे जर लोक जर तुम्हाला सांगत असतील की तुम्ही पैसे द्या मी तुमचे फाईल मंजूर करतो, तर त्याच वेळेस आमच्या कलावंताचे लोककला संमेलनाचे प्राध्यापक राजकुमारजी घुले, मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्यानं तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला कॉल करा आणि त्या लोकांना आपण पोलिसाच्या स्वाधीन करू आणि त्यांचे धंदे बंद करण्याचं काम तुमच्या माध्यमातून करू, असं मी कलावंतांना या ठिकाणी सांगू इच्छितो। लोकसेवा मंडळाचे तुम्ही कलावंत आहे, तुमचा परिचय द्या आणि तुम्हाला काय बोलायचे आहे सांगा। माझं नाव दत्तकृष्ण झाडे, राहणार सेलू, पोस्ट कडंबी, तहसील कलमेश्वर, जिल्हा नागपूर।
मी शिवशक्ती भजन मंडळाचा अध्यक्ष आहे। मला त्या विकास शेंडेंनी आमचा मेळावा कलमेश्वर KTMला झाला आणि या KTMमध्ये आमचा पहिला नंबर लागला। त्या पहिल्या नंबरमध्ये आम्हाला मानधन मिळालं रमेशजी मानकरकडे करून, म्हटलं का। नंतर त्यांनी आमचं सर्व आभार मानलं। आभार केल्यानंतर त्यांनी आम्हाला आमचा गावाला येऊन, माझ्या गावाला येऊन त्यांनी पहिले रिसीट फाडल्या आणि रिसीट फाडून त्यांनी नंतर पैसे 300 रुपये जमा केले आणि नंतर त्यांनी आम्हाला फायली तयार करावं लागेल आणि फायली तयार केल्यानंतर तुम्हाला पैसे एवढे द्यावं लागेल असं म्हणून आम्हाला फसवणूक केली। किती पैशाची मागणी केली तुम्ही? 300 रुपये सभासद फीस भरली, त्यानंतर त्यांनी तुमच्या काम करून देईन म्हणून किती पैशाची मागणी केली? आम्हाला 1,000 रुपये केले। 1,000 रुपयांनी लुबाडलं त्यांनी आणि नंतर आम्हाला घरी बोलावलं त्यांनी। कलावंतसाठी तुमच्याकडून पैशाची मागणी करते। तर काय नाव तुमचं? माझं नाव दत्तू कृष्णाजी झाडे, राहणार। तर आपण पाहू शकतो की एक वयोवृद्ध कृष्णाजी झाडे आमच्या सोबत आहे। यांच्या म्हणणं आहे की काही व्यक्ती कलावंतेच्या नावावर काही संघटना तयार करून त्या पैशाची मागणी केली आहे आणि त्यासोबत आमच्याकडे काही महिला पण आहे, त्यांच्या पण असे आरोप आहे की यांच्याकडून पण कलावंताच्या नावानं तुम्हाला अनुदान करून आम्ही पास करून देतो म्हणून पैसे घेतले आहे। तुमच्याकडून पैसे घेतले, तुम्ही काय सांगा? तुमचं नाव सांगा आणि कोणाने तुमच्याशी पैशाची मागणी केली? माझ्या घरी निर्मला धनराजजी ढोणे, माझ्या घरी शाहिरीचा शौक होता। हे आले 5,000 रुपये नेले त्यांच्याजवळून, पुन्हा अजून म्हणत होते का मी महिना करून देतो, पण महिना आजपर्यंत आला नाही। किती पैशाची मागणी? 5,000 आणि तुम्हाला काही आतापर्यंत सवलत दिली नाही? काहीच नाही। कोण व्यक्ती आहे, त्याचं नाव कुठं राहते, काय? विकासरावजी शेंडे, बामणी फाट्यावर राहते। तुम्ही याबद्दल काही पोलीसमध्ये तक्रार वगैरे दिली किंवा काहीच नाही, दिसलेच नाही तर मला तक्रार कशी देऊ? बरं। आणि असे आणखी महिला आहेत, त्यांच्याकडून पण पैशाची मागणी केली आहे, तुम्ही काय सांगणार? तुमच्या मागणी केली आहे, 5,000 नेले आहे त्याईनं, फाईल करून देतो। विकासजी शेंडे, कुठं राहते? बामणी फाट्यावर। आम्ही घर पण पाहिलं, घर पाहिलं आहे। कधी घेतले पैसे? आता 9 वर्षाचा जमाना झाला, कागदही गायब केले ते। आणि आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची कलावंत सवलत भेटली नाही। तर आपण बघू शकता की असे खूप कलावंत आहे, महिला आहे, वयोवृद्ध आहे, यांच्याकडून काही वर्षापासून असा बेकायदेशीरित्यानं काही संघटनाचे मार्फत तुम्हाला अनुदान आम्ही शासनाच्या लागू करून देतो म्हणून पैशाची उचलपट्टी करत आहे। अनेक वेळा असे काही लोकांवर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये पण दाखल आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। आणि लोककला कलवंतचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे राजकुमारजी घोले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे, असं आता बाळगेजींनी इकडे आम्हाला सांगितले आहे। आणि असा कलावंतांनी याचे मागे लागायचे नाही। जे खोटे लोक आहे कलावंताच्या नावानं पैशाची मागणी करत आहे, त्यांनी जरा सावध राहावा। आणि काय तुम्ही बोलणार आजी? तुमच्याकडून काही धोकाधडी झाली आहे का? 5 तुमचं नाव सांगा, काय म्हणणार? वच्छलाबाई कृष्णाजी झाडे। बरं, काय बोलणार तुम्ही? कलावंताबद्दल काय बोलणार आहे? त्याने 5,000 नेले आमच्यापासून, तुमच्याकडून घेतले। काय नाव आहे त्याच्या व्यक्तीचं? त्याचा शिंदे, शिंदे काय इस्राम शिंदे। आता लगेच वर्ष झालं ना जी, का आवड खूप असं आहे ते प्रकारे खूप लोकांशी फसवणूक केली जात आहे। कलमेश्वर तहसील नागपूर जिल्ह्यामध्ये कलावंताचे नावामुळे खूप लूटमार चालू आहे। मी मारुती वसंतराव केचे, राहणार खुमारी। मी माझी फाईल वृद्ध कलावंताच्या मानधनासाठी टाकली असता ती फाईल बाबाराव दुपारे हे सदस्य असल्यामुळे त्या मानधन समितीचे त्यांनी ती माझी फाईल बघितली आणि ते माझ्या घरापर्यंत पोहोचले। घरापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मला डिमांड केली आहे, जर तुम्ही 20,000 रुपये देत असाल तर तुमची फाईल मंजूर करून देतो।
तर मी त्यांना सांगितलं मी एवढे पैसे देऊ शकत नाही, पण कमीत कमी काहीतरी द्यावं लागेल म्हणून मी त्यांनी 10,000 मागितले. 10,000 म्हटलं मी कलावंत असून मी कसा का देऊ. तरी त्यांनी सांगितलं जर तुम्ही पैसे देणार नाही तर तुमची फाईल निघू शकणार नाही. जर मी हे पैसे कशासाठी लागते असा विचारलं असता त्यांनी सांगितलं मला की तिथे काही शासकीय कर्मचारी असतात, त्यांना पाठपुरावा करावा लागते, तेव्हाच ते फाईल पास होते असं त्यांनी मला सांगितलं. याकरता मी संस्थेच्या माध्यमातून मी पण पोलीस स्टेशनला कळवलं आणि तसेच मी माझी प्रायव्हेट म्हणजे माझी स्वतःची पण रिपोर्ट सावनेर पोलीस स्टेशनला टाकली आहेत. त्याच्यावर कारवाई झाली आहे आरोपीवर की सध्या पोलीस टाळाटाळ करत आहे कारवाई करण्यासाठी? अजूनपर्यंत कोणी त्यांच्यावर कारवाई केली नाही, टाळाटाळ करण्याचा विषय दिसत आहे. मी संजय अखंड खुमारीला राहतो. मी सुद्धा माझी फाईल टाकलेली होती, तर बाबा दुपारे यांनी माझ्यासुद्धा फाईलला माझी फाईल काढून देतो असं म्हणून माझ्याकडून सुद्धा 10,000 रुपये नेले आहे. तुमच्या काही काम झालं का? कलावंत सज्जाचं कामासाठी पैसे दिले, काम झालं का तुमचं? मी पैसे दिले पण माझं सुद्धा काम झालेलं नाही. 10,000 रुपये नेले आहे माझ्या घरी येऊन. तुम्ही तक्रार केली का त्याबद्दल? तुमच्याकडून पैसे घेतले, काम झालं नाही? हो, मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये? सावनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पोलिसने काही कारवाई केली आतापर्यंत की नाही केली? नाही, करायची आहे. च्या नावावर कलावंताची लूट या नागपूर जिल्ह्यात कलमेश्वर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या कुठेतरी हा थांबलं पाहिजे. कलावंताकडून पैसे घेणे हे बेकायदेशीर आहे. म्हणून पोलीसकडे तक्रार, सावनेर पोलीस किंवा कोणतेही पोलीस स्टेशन नागपूर जिल्ह्याचे पोलीस यात तक्रार दाखल आहे तर पोलिसने ताबडतोब त्याच्यावर कडक 420चा गुन्हा किंवा नवीन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कलावंताची लूट थांबल्या पाहिजे.